रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ. शिवामूठ वाहने म्हणजे काय तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शंकराला एक मूठ धान्य अर्पण करणं. प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ शिवलिंगावरती वाहिली जाते. आपल्या सर्वांना माहीतच आहे की श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे. या महिन्यामध्ये घरोघरी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते, उपवास केला जातो. महादेवाची पूजा, नामस्मरण आणि उपासना करण्यासाठी श्रावण हा सर्वोत्तम महिना आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करून शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण केली जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचं महत्त्व देखील अत्यंत वेगवेगळं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी शिवामूठ कशी अर्पण करावी, कोणी करावी, किती वेळा करावी, शिवाला प्रिय असणारे धान्य कोणते आणि ही शिवामूठ अर्पण केल्यावर त्याचे काय फळ आपल्याला मिळते आणि शिवामूठ वाहिलेल्या धान्याचं नंतर काय करावे अशी शिवामूठ व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. दर श्रावणी सोमवारी आपण अगदी मनोभावे महादेवांची पूजा करत असतो, कारण की शिवपूजनासाठी श्रावण हा अत्यंत श्रेष्ठ महिना आहे. या महिन्यामध्ये कधी 4 तर कधी 5 श्रावणी सोमवार येतात. श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात. त्याचबरोबर मनोभावे शिवशंकरांची, महादेवाची पूजा केली जाते आणि या गोष्टी करत असताना शिवामुठीचं व्रतसुद्धा केलं जातं. तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती आपल्याला शिवामूठ व्हायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी शिवपूजन आणि शिवामूठ तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये करू शकता. परंतु काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जाता येत नसेल तर तुम्ही घरातल्या शिवलिंगावरती सुद्धा शिवामूठ वाहू शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीपासून किंवा वाळूपासून पार्थिव शिवलिंग तयार करून मग तुम्ही त्यावरती शिवामूठ अर्पण करू शकता. आता आपण पाहूया की कोणत्या सोमवारी आपल्याला कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे. तर श्रावणातील पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे. दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे. 5वा सोमवार आला असेल तर त्या दिवशी सातू म्हणून शिवामूठ वाहिली जाते. तर तुम्ही वेगवेगळा संकल्प करून शिवामूठ अर्पण करू शकता. म्हणजे ज्या कुमारी कन्या आहेत त्या विवाहाचा संकल्प घेऊन शिवामूठ अर्पण करू शकतात किंवा विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचा संकल्प घेऊन पण शिवामूठ अर्पण करू शकतो. मला चांगलं सौभाग्य लाभावं, सौभाग्यामध्ये दिवसेंदिवस वाढ व्हावी, वादविवाद होऊ नयेत हा संकल्प मनामध्ये धरून पण शिवपूजन आणि शिवामूठ आपण अर्पण करू शकतो. संततीसाठी आणि तुमची कोणतीही इच्छा असेल की तरी देखील संकल्प मनामध्ये धरून तुम्ही शिवामुठीचं व्रत करू शकता. मग सुख समृद्धीसाठी, ऐश्वर्याच्या, भक्तीच्या प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता. श्रावणातील प्रत्येक सोमवारी हे शिवामुठीचं व्रत करावं. किमान 5 वर्षे तरी आपल्याला व्रताचं आचरण करायचं आहे. तुम्हाला प्रत्येक वर्षी शिवामूठ व्हायची असेल तर प्रत्येक वर्षी तुम्ही शिवामूठ वाहू शकता. पण हे शिवामुठीचं व्रत करत असताना श्रावणी सोमवारचा उपवास मात्र जरूर करावा. ज्या दिवशी लग्न झालेल्या नवीन मुली आहेत तर त्यांनी 5 वर्षापर्यंत श्रावणातील दर सोमवारी शिवामूठ वाहिली तरी पण चालेल किंवा प्रत्येक वर्षी तुम्ही वाहू शकता. अविवाहित मुली सुद्धा योग्य वर मिळवण्यासाठी किंवा विवाह होण्यासाठी पण शिवामूठ वाहू शकता. अशा प्रकारे शिवामुठीचं व्रत कोणीही करू शकतं. फक्त ज्या स्त्रियांना एखाद्या सोमवारी अडचण आली असेल तर त्या सोमवारी मात्र शिवामूठ वाहू नये, उपवास मात्र जरूर करावा. आता आपण पाहूया की शिवामूठ कशी अर्पण करावी. तर सर्वात आधी आपण शिवाची पूजा करून घ्यायची आहे. जलाभिषेक करायचा आहे. तर या दोन्ही गोष्टी शिवाला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे सर्वात आधी आपण शिवलिंगावरती शुद्ध पाण्याचा, पंचामृताचा किंवा कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्ही भगवान महादेवांच्या पिंडीवरती भगवान महादेवांना प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करू शकता. भस्म, चंदन, पांढरे वस्त्र, पांढरी फुले, बेलपत्र, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल यापैकी जे काही आपल्याकडे असेल तर ते शिवलिंगावरती अर्पण करावं. तुम्ही साधी पंचोपचारी पूजा सुद्धा करू शकता. त्यामध्ये गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य फक्त या 5 गोष्टींनी पण मनोभावे पूजा करता येते.
पूजा झाल्यावर मग शिवामूठ अर्पण करावी। श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या 5 सोमवारी 5 प्रकारचं धान्य भगवान महादेवांना अर्पण केलं जातं। तर तुम्ही प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण करू शकता, कारण श्रावणी सोमवारी केलेलं शिवामुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी असतं। पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत, परंतु शिवामूठ वाहण्यासाठी आपण जे कोणतं धान्य घेणार असेल तर ते मात्र स्वच्छ आणि चांगलं असावं। एका वेळी पूर्ण मूठभरून धान्य घ्यावं, शक्य असेल तर त्यावरती पाणी अर्पण करावं, धान्य ओलं करून घ्यावं, एका हातामध्ये मूठ धरून धान्य घ्यावं आणि दुसऱ्या हाताने पाण्याची धार शिवामुठीवर सोडायची आहे। ही शिवामुठीवरती शिवलिंगावरती अर्पण करत असताना मुठीवर हळूहळू पाणी सोडायचं आहे। शिवाची संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि शिवामूठ वाहताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो असा की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा। हा मंत्र तुम्हाला प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहताना म्हणायचा आहे। अशा पद्धतीने मंत्र म्हणून शिवामूठ अर्पण करावी। अशा पद्धतीने क्रमाने 3 वेळा शिवामूठ अर्पण करायची आहे किंवा एकदा केली तरी पण चालेल। शक्यतो शिवामूठ ही मंदिरामध्ये वाहा, परंतु जाणं शक्य नसेल तर मग तुम्ही घरी पण वाहू शकता। शिवामुठीची कथा पण आहे, ती पण तुम्ही मंदिरामध्ये बसून वाचू शकता किंवा श्रावण सोमवारमुळे मंदिरामध्ये गर्दी असेल तर तुम्ही घरी सुद्धा शांतपणे बसून ही शिवामुठीची कथा वाचू शकता। अशा पद्धतीने शिवपूजन करत असताना जे काही शिवाच्या प्रत्यर्थ आपले संकल्प आहेत तर ते संकल्प शीघ्र गतीने पूर्ण व्हावेत यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावी, कारण की शिवाचा अर्थच कल्याणकारी असा आहे। हा सर्वांचाच कल्याण करणारा आहे। देव आणि दानव, दैत्य आणि मानवाला सुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिलेलं आहे, त्यामुळे शिवाला भोलेनाथ देखील म्हटलं जातं। या भोलेनाथाचा असा पवित्र सोमवार आणि विशेष करून श्रावण सोमवार आणि या सोमवारी केलेलं शिवामुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी ठरत असतं। तसेच श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। आता आपण पाहूयात की शिवामूठ वाहिली असेल तर वाहिलेल्या धान्याचं काय करावं। शिवामूठ म्हणून अर्पण केलेलं जे धान्य आहे त्यामध्ये अजून थोडी भर घालून तुम्ही ते गरजूंना दान करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी पशुपक्ष्यांना किंवा गायीला खायला घालू शकता। मंदिरामध्ये केली असेल तर उत्तम, परंतु काही कारणास्तव जाता येत नसेल तर घरी केली असेल तर अशा पद्धतीने धान्याचं हे करू शकता। तर अशाच पद्धतीने त्या धान्याची मूठ आपल्याला त्या सोमवारी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे, कारण की शिवामूठ वाहण्याचे फायदे हे खूप आहेत। शिवामूठ वाहिल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, पती पत्नीमधील संबंध सुधारतात, विवाह इच्छुक व्यक्तींना चांगला जोडीदार मिळतो, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ वाहू शकता। कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा। असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। हर